सत्ता जी दिल्लीतून चालते, यंत्रणा जी मुंबईतून हलते आणि पैसा जो हवेसारखा वाहतोय. पण पुण्याच्या काळजात एक असा कोपरा आहे जिथं हे सर्व नियम फिके पडतात आणि तो म्हणजे प्रभाग 23. इथे लढाई एका जागेची नाहीये, इथे लढाई आहे एका अस्तित्वाची. भाजप आणि राष्ट्रवादीने आपली चाणक्य नीती लावलीये. फौजा सज्ज आहेत, रणनीती तयार आहे. पण या वादळाच्या समोर एक ढाल उभी आहे, प्रतिभा रवींद्र धंगेकर. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. माझी जनशक्ती आहे, माझी धनशक्ती नाही, पण जनशक्ती नक्कीच आहे माझ्या पाठीशी. त्यामुळे अजिबात भीती नाही, दडपण नाही, काय नाही. मला माहिती आहे जनता काम करणाऱ्या माणसाला म्हणजे धंगेकरांना विजयी करून देणार आहे आणि मी एक धंगेकर आहे. मतदारांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. धंगेकर साहेबांचं नाव घेतलं की एकदम त्यांच्या चेहऱ्यावर असं समाधान येतं आणि बऱ्यापैकी घरातून सांगितलं जातं की हो आम्ही ओळखतो त्यांना, आम्ही पूर्वी मतदान केलेलं आहे, त्यांचं काम चांगलं आहे हे सांगितलं जातं. परत मी गेली 2012 पासून माझं स्वतःचं महाई सेवा केंद्र आहे, त्या माध्यमातून बऱ्यापैकी शासकीय दाखले काढण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे. त्यामुळे माझी बऱ्यापैकी ओळख आहे आणि लोक म्हणतायत की नाही आम्हाला कामाचा माणूस पाहिजे, धंगेकर पाहिजेत आम्हाला. प्रभाग 23चं रणांगण तयार आहे. विरोधकांकडे संपत्तीची ताकद आहे, तर धंगेकरांकडे जनतेच्या विश्वासाची शिदोरी. ही लढाई आता केवळ निवडणुकीपुरती उरलेली नाहीये, हा पुण्याच्या स्वाभिमानाचा लढा बनलाय. 15 तारीख फैसला होणार. निकालाच्या दिवशी गुलाल कुणाचा उधळणार? धनशक्तीचा विजय होणार की धंगेकर नावाचा करिश्मा पुन्हा इतिहास लिहिणार? काम करणारा तर आमच्या इथं आहे रवींद्र धंगेकर. तो आहे कारण त्याला म्हणजे वॉर्ड वाईज निवडून द्यायला हरकत नाही. अजून काय माहिती पाहिजे तर सांगा. अगोदर पण ते नगरसेवक होते, आमदारकी मिळाली, नाही आता इतरांचं काहीच हे नाही ना, कारण संपर्कच नाही कुठला. काय सांगणार का, त्याचा अनुभव आहे आम्हाला. अनुभव म्हणजे काय नेमकं काय? कामं सगळ्यांची करतो तो. त्याच्या ऑफिसवर जायची गरज पडत नाही, फोनवर कामं होतात. गौरी गणपतीच्या वेळेस आम्हाला साड्या वगैरे आणि ह्याच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस पंत्या वगैरे देतात. असं काही नाही, ते करतात, धंगेकर करतात. आमची तरी केल्यात बाई, बाकीच्याच आम्हाला नाही माहिती. कोणी केलं? धंगेकरने केले साड्या वगैरे, धंगेकरने. कामं म्हणजे कसं टॉयलेटचं कुठं काम, तेच दिवाळीला सणासुदीला ते हे करतात. आम्हाला तर वाटतं बाई, आम्हाला तर धंगेकरच बेस्ट. आता धंगेकर म्हटलं की आमदारच होतं पहिले, हा मुख्य नाही. आणि आता सगळं प्रकरण काय चालले ते तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आता कट्टरची लढाई आहे BJP आणि धंगेकर याच्यामध्ये. धंगेकर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कोणाचे? धंगेकर धंगेकर. कशावर कार्य वार्डात काम चांगलं आहे त्यांचं. त्या प्रभागामध्ये जसं काम जो चांगला करणार पब्लिक त्यालाच वोट करणार. चांगलं सगळ्यांचे प्रश्न ते सोडवतात, सगळ्यांचे कामं करतात, सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळं पब्लिक जास्त तर त्यांनाच निवड करतील. आता स्ट्रॉंग उमेदवार म्हटल्यानंतर बंधू आंदेकर होते, बाकीचे आंदेकर फॅमिली होती, ते पण होते. पण आता ते परिस्थिती काय निर्माण आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कसे जे दावेदार मुख्य समोर असतात ना, त्यांचा एक प्रभाव वेगळा पडतो, वजन वेगळा पडतो, हा प्रकार पडतो. पक्षाला तर कोणीही बघतं, पण माणसाचं काम काय आहे, कर्तृत्व काय, कामावरती माणसांनी नियोजन करायला पाहिजे की आपण कोणाला वोट द्यायला पाहिजे. काम करणारा माणूस कोण वाटतं? आता तर काटेची लढाई आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. आता जे निवडून येतील ते 14, 15, 16 तारखेला कळलं आपल्याला की पब्लिकने कोणाला जास्त चूज केले ते. तर ते आपल्याला काम करेल असं कोण वाटतं? मी सांगितलं तुम्हाला, धंगेकर हे प्रभागामध्ये काम चांगलं केले त्यांनी, त्यामुळे ते आमदारही होते ते. त्यामुळे त्यांचं काम वर्चस्व चांगलं आहे तिकडलं प्रभागामध्ये. निवडणूक आहे, हवा तर होणारच. पण ही हवा नाही, हे वादळ आहे. प्रभाग 23च्या प्रत्येक कोपऱ्याची खबर थेट ग्राउंड झिरो वरून, फक्त HPN मराठी न्यूजवर.